मुंब्रा रेल्वे अपघातातील ट्रेनचा एक व्हिडिओ आता समोर आलाय। दोन लोकल एकमेकांवर घासल्यामुळे अपघाताचा आरोप करण्यात आला, तर लोकल घासल्यामुळे गाडीला मोठा स्क्रॅच पडल्याचा व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे। रेल्वे प्रवासी संघटनांनी व्हिडिओ समोर आणत आता गंभीर आरोपही केलेत। गाडीला मोठा ओरखडा पडल्याचा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। तर मुंब्रा ते दिवा दरम्यान ज्या लोकल ट्रेनचा अपघात झाला त्या लोकल ट्रेनचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। या व्हिडिओनुसार प्राथमिकदृष्ट्या दोन लोकल ट्रेन एकमेकांना घासल्या असाव्यात असा संशय आता व्यक्त केला जातोय। मुंब्रा ते दिवा दरम्यान झालेल्या या अपघातामध्ये 13 प्रवासी लोकल ट्रेनमधून खाली पडले होते, तर त्यातील 4घांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता। मुंब्रा रेल्वे अपघातातील ट्रेनचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। या संदर्भात अधिकची अपडेट देण्यासाठी उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। उमेश, त्या दिवशी मोठा रेल्वे अपघात झाला, अनेकांचा मृत्यू या रेल्वे अपघातामध्ये झालेला होता आणि त्यानंतर अपघातानंतरचा हा ट्रेनचा एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। दोन लोकल एकमेकांवर घासल्यामुळे अपघाताचा आरोप देखील काही प्रवासी संघटनांनी केलेला आहे। नक्की शुभम, कारण 2 दिवसापूर्वी हा अपघात झाला, मुंब्रा स्टेशन दरम्यान हा अपघात झाला आणि त्यानंतर आता हा नवीन व्हिडिओ जो आहे तो समोर येतोय। एकमेकाला ट्रेन घासल्या गेलेल्या आहेत अशा प्रकारचा हा व्हिडिओ समोर येतोय आणि ज्या प्रवासी संघटना आहेत त्यांच्याकडून दावा केला जातोय की जो मुंब्रा दिवा या सगळ्या दरम्यान जो आहे तो वळणाचा ट्रॅक आहे आणि यामुळेच हे दोन ट्रेन जे आहेत ते एकमेकाला घासल्या आणि त्यामुळे हा मोठा अपघात झाला। मी आता त्याच मौक्याच्या ठिकाणी उभा आहे जिथे हा सगळा अपघात झाला। तुम्ही माझ्या कॅमेरामॅनला सांगेल की ते ट्रॅकवरती तो पुन्हा एकदा त्यांनी ते सगळं दाखवावं की ते नेमकं अंतर किती आहे, कारण हा डबा जो आहे तो एकमेकाला घासल्या सगळ्या बाबतीत आपल्याला सगळं आता आरोप प्रत्यारोप केलेले पाहायला मिळतात। हा जो दोन्ही ट्रॅकमधलं जे अंतर आहे ते जवळपास 6 मीटर आहे अशा प्रकारची माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली जाते। मात्र हा सगळा जो भाग आहे तो संपूर्ण वळणाचा आहे, त्यामुळे ज्यावेळेस लोकल ट्रेन ज्या एकमेकाच्या समोर येतात, कारण मुंबईच्या दिशेने धावणारी ट्रेन आणि मुंबईवरून उपनगराच्या दिशेने धावणारी ट्रेन आहे, ज्यावेळेस या ट्रॅकच्या अगदी समोरासमोर येतात त्यावेळेस हे अंतर जे आहे ते अगदी कमी होतं आणि जोरात ह्या वेगवान लोकल ट्रेन असल्यामुळे हा डबा घासल्या गेल्याचं म्हटलं जाते। मात्र लोकल प्रशासनाकडून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये। आज स्वतः ज्यावेळेस मी रेल्वेचे जे मुख्य जनसंपर्क अधिकारी आहेत त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात चर्चा केली त्यावेळेस त्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टता दिलेली नाही, तेही या सगळ्या संदर्भात म्हटले नाहीये। मात्र रेल्वेच्या 5 विभागाकडून आता या सगळ्या बाबतीत जो आहे तो आढावा घेतला जातोय। हा अपघात नेमका कसा झाला याबाबतची चौकशी केली जाते आणि या सगळ्या संदर्भाचा अहवाल जो आहे तो लवकरात लवकर सादर केला जाईल। जीआरपीने देखील दोन ट्रॅकमधले अंतर जे आहे ते किती आहे आणि वळण घेतल्यानंतर या ट्रेन ज्या त्या किती जवळ येतात याबाबतची काल चौकशी केलेली, याबाबतचा देखील अहवाल सादर केला जाणार आहे। मात्र जो नवीन व्हिडिओ समोर येतोय तो अत्यंत धक्कादायक आहे आणि जे रेल्वे प्रवासी रेल्वे संघटना आहेत त्यांच्याकडून दावा केला जातोय की ह्या ट्रेन ज्या आहेत त्या एकमेकाला घासल्या आणि म्हणूनच 13 प्रवासी पडले आणि त्यातल्या 4 जणांना आपला जीव गमावा लागला। शुभम, अत्यंत महत्त्वाचे अपडेट एकंदरीत त्या बातमीच्या संदर्भात आणि या व्हिडिओच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।